आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त कर्मवीर मल्टीस्टेट शाखा आळते ते शुद्ध पेयजल युनिटचा लोकार्पण। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्तानं वाळते शाखेच्या 27व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या 4थ्या शुद्ध पेयजल युनिटचं लोकार्पण चेअरमन श्री रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। प्रारंभी संस्थेचे संचालक श्री भाऊसो पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। ते म्हणाले की 27 वर्षापूर्वी सुरू झालेली शाखा आज 46 कोटी व्यवसायात जाऊन पोहोचली असून परिसराची अर्थवाहिनी बनली आहे। यापूर्वी ज्यावेळी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळीपासून संस्थेनं शाखेसमोर टाकी ठेवून पाण्याची व्यवस्था गावासाठी केली आहे। ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून संस्थेने एक पाऊल पुढे जात मुबलक व शुद्ध पेयजलचं युनिट सर्व ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिलं आहे। सहकार भारती कोल्हापूरचे अध्यक्ष श्री अरविंद मजलेकर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकारचं महत्त्व विशद केलं। याप्रसंगी ते म्हणाले की सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठीच सहकारी पतसंस्था चळवळ पुढे आली आहे। सहकार तत्वातील एक तत्व म्हणजे सामाजिक बांधिलकी असून कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेनं ही सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे। संस्थेनं ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, लघु उद्योजक यांना अर्थसहाय्य करून आर्थिक उन्नती करण्यास बहुमोल असे योगदान दिले आहे। याप्रसंगी बोलताना मल्टीस्टेट फेडरेशनचे संचालक सुकुमार पाटील यांनी कर्मवीर मल्टीस्टेट ही पतसंस्थांच्या आदर्श वाटचालीस मार्गदर्शक असल्याचं म्हणाले। ते पुढे म्हणाले की कर्मवीर मल्टीस्टेट या संस्थेनं सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्यात। संस्था करीत असलेले सामाजिक कार्य सर्वच पतसंस्थांना मार्गदर्शक ठरणार आहे। यावेळी व्हाईस चेअरमन अमोल पाटील, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आदिनाथ किनिंगे यांनी सभासदांशी संवाद साधला। तसेच आळते गावातील युवा उद्योजक धनंजय टारे, किसान दूध संस्थेचे चेअरमन सुभाष करके, शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन बाळगोंडा पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्था करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करून आळते गावात शुद्ध पेयजल युनिट सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील सुकन्या सन्मान योजनेतून ओवी अभिषेक मजलेकर या कन्येच्या नावे 5,000 रुपये ठेव पावतीचं वितरण करण्यात आलं। तसेच अभिनंदन वाडकर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी व कुंतीनाथ बिरनाळे यांची पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। अध्यक्ष मनोगतात श्री रमेश पाटील म्हणाले की संस्था सभासदांना आधुनिक बँकिंग सेवा देत आहे। केवळ अर्थकारण न करता सामाजिक बांधिलकीतून लोकार्पण केलेल्या शुद्ध पेयजल युनिटचा लाभ आळते परिसरातील ग्रामस्थांना होणार असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी कुंतुसागर पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन माणिक संकांना, छत्रपती सेवा सोसायटीचे चेअरमन गुलाब मुल्ला, बळीराज दूध संस्थेचे चेअरमन सुनील पाटील, आळते हायस्कूलचे चेअरमन संजय कुमार पाटील व शेतकरी दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन अप्पासो पाटील, रामगोंडा भबान, श्रीकांत धावळे, रावसो पाटील यांच्यासह गावातील विविध सेवा संस्था, दूध संस्था यांचे पदाधिकारी, संचालक व आळते परिसरातील सभासद, ग्राहक, ठेवीदार, महिला, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच संस्थेचे संचालक भूपाल गिरमल, कुमार पाटील, रावसो पाटील, अनिल भोकरे, प्राध्यापक अप्पा भगाटे, राजेंद्र कुमार नांदणे, अनिल गडकरी, सुभाष मगदूम, मनोहर उपाध्ये, असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश उपाध्ये उपस्थित होते। शेवटी उपस्थितांचे आभार।